आज मी कटलेट्स करणार आहे रवा आणि पोह्याचे. त्याच्यासाठी मी सगळं मटेरियल घेतलं आहे. मिरची, कांदा, कढीपत्ता, सुके मसाले, हिंग. हे पोहे आता मी भिजवणार आहे पाण्यामध्ये. 2-3 वेळा चांगले धुणार आहे, वॉश करणार आहे. त्यानंतर मी भिजत ठेवणार आहे 10 मिनटं. असे चांगले धुवायचे 2-2 पाण्याने आणि पाणी काढून टाकायचं आणि भिजत ठेवायचे. 5 ते 10 मिनटं जरा भिजत ठेवायचे. तोपर्यंत बाकीचं आपण रेडी करूया. हा रवा घेतला 1 वाटी जाडा, 1 वाटीचे पाणी टाकायचं. 5 ते 10 मिनटं भिजत ठेवायचं. हे पण 1 वाटी पाणी, असं पाणी टाकायचं 1 वाटी आणि असं हलवायचं. गुळ्या असल्या तर सुटतील आणि 10 मिनटं ठेवायचं. 10 मिनटं ठेवायचं. सगळं आता बारीक करायचं मशीनवर टाकून चांगलं परत. हे बघा असं चांगलं बारीक करून घ्यायचं आणि पोहा भिजत ठेवलेला धुवून आता इथलं पाणी काढायचं. चांगला मऊ झालं बघू शकता. हे पाणी असलं थोडंसं काढायचं पाणी. रवा परवा भिजून ठेवला ते आता पोह्यामध्ये टाकायचं. कांदा, मिरची, कढीपत्ता बारीक करून ठेवला ते पण याच्यामध्ये टाकायचे. बघा सुके मसाले पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ, हिंग टाकायचं. थोडं हिंग टाकलं तर मॅश करायचं. चाळून घ्यायची. याला जरा तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटत नाही. नंतर मग कटलेट ह्याच्यात ठेवायचे. ते बघा अशी चाळणीमध्ये ठेवायचे. अशी चाळणीमध्ये ठेवायचे. नंतर मग बॉईल करायला ठेवायचे. बघा पाणी गरम करत ठेवलं होतं मी. पाणी गरम झालेलं आहे. आता हे त्याच्यावर 15 मिनिटं ठेवायचं आणि वर झाकण ठेवायचं. बघा कटलेट चांगले शिजले आहेत. ते बघा हे बघा सुटलेले आहे. ते बघा आता फक्त याला आपण फ्राय करायचे. फिरवायचं चांगलं गरम करायचे. नंतर एक एक सोडायचे त्यामध्ये असे. हे बघा 2 मिनिटांनी जरा फिरवायचे त्याला. असे 2-2 मिनिटांनी जरा फिरवायचे. बघा हे बघा याला मसाला लागला आहे. ते बघा असे आलटी पलटी करत राहायचे. असे 2-3 मिनिटं ठेवायचे. थोडे कडक होतात मग ते थोडे खायला क्रिस्पी होतात. छान लागते खायला. आणि चटणीबरोबर खाऊ शकता. चटणी कसलीही करू शकता तुम्ही. खोबऱ्याची, कोथिंबीरची.